न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी तसेच रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन हा विरोधात बाधित शेतकरी संघर्ष यात्राला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिक जिल्ह्यात विकास व कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। संपादन प्रक्रियेत दडपशाही, दबाव व भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची दिशा ठरवली आहे। त्या अनुषंगाने बाधित शेतकरी संघर्ष यात्रा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता आडवण पारदेवी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून सुरू करण्यात आली। बाधित शेतकरी संघर्ष यात्राची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी केली। संपूर्ण जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात जे काही प्रशासनाने या सरकारने जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचं काम चालू केलं आहे, हे संपूर्णतः दडपशाहीने, हुकुमशाहीने चालू केलं आहे। त्याच्या या सर्व गोष्टींविरोधात आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे। आमच्या जमिनी घेतल्या, आमची पूर्ण वाट लावली, आता दुसऱ्यांच्या जो आडवणच्या लोकांची जमिनी घेऊन राहिले त्यांची वाट लावून राहिले। रस्त्याचा कुंभमेळा येतो, कुंभमेळा येत नाही असं नाही, पण प्रत्येक कुंभमेळ्याला काय नाशिकची जमीनच शेतकऱ्यांची जमीनच संपादित केली पाहिजे का? असा काही विषय नाही ना। पांढरापोळची 1800 एकर जमीन आहे, पण त्यात हे प्रशासन डुंकूनही बघत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आणि रस्ते मोठे करायचे तर मग तुम्ही ब्रिज बांधा ना, शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त का करताय? तुम्हाला बिल्डरांच्या जागा दिसत नाहीये। हे जे काही सगळे अधिकारी, हे जे काही प्रशासन आहे, हे अत्यंत दडपशाहीने आणि हुकुमशाहीने या पद्धतीने या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे। त्यामुळे आमचा हा सर्व शेतकऱ्यांचा रोष आहे या प्रशासनाविरोधात। त्याच्यामुळे आम्ही ही जी काय बाधित शेतकरी आहे नाशिक जिल्ह्यातील त्यांना जागरूक करण्यासाठी, कारण आम्हाला नाशिक ते मुंबई किंवा नाशिक ते दिल्ली या प्रकारे ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करायचं आहे। आम्ही त्यांना जागरूक करून आमच्या ह्या सगळ्या याच्या आंदोलनात सहभागी करून घेण्याकामी ही नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी संघर्ष यात्रा आम्ही काढत आहोत। आणि आता आम्ही आडवण येथून निघालो, रस्त्यातील गावांना भेटत, सगळं सरपंचांना भेटत आम्ही आता पुढच्या दिशेने चिंचोली येथे आम्ही आज जात आहोत। ही यात्रा कदाचित 2-4 दिवस चालेल, बघू, आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतोय सर्व शेतकऱ्यांना सामावून घेऊन। म्हणजे पुढील काळात ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करत आहोत, पण नाशिक ते मुंबई किंवा नाशिक ते दिल्ली याचं अजून ठरलेलं नाही। ते ठरल्यानंतर आम्ही निश्चित आपल्याला कळवू, परंतु प्रशासनाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा फार मोठ्या रोषाला, या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। मी एवढीच त्यांना नम्र विनंती करतो। यावेळी शांताराम फडव, ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, नामदेव कोकणे, हरिश्चंद्र शेलार, विष्णू कोकणे, संतोष शेलार, नवनाथ कोकणे, तुकाराम कोकणे, विजय बरकले, ज्ञानेश्वर गटकर, सोपान परदेशी, सावकार कोकणे, हेमंत दातीर, विष्णू दातीर, गोरख दातीर, सुखदेव दातीर, संजय ढोकणे, हिरामण दातीर आदी उपस्थित होते। यानंतर संघर्ष यात्रा आडवण पारदेवी साकूर मार्गे चिंचोली, मखमलाबाद, अंबड, सातपूर, राजूर, बहुला, त्र्यंबकेश्वर, घोटी, अहुर्ली मार्गे पुन्हा आडवण येथे समारोप झाले। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसी व विविध रस्त्यांसाठी तसेच प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असून या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून दडपशाही होत असल्याचा आरोप आहे। काही शेतकरी न्यायालयात दाद मागत असले तरी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे सांगण्यात आले। विविध भागात आंदोलनाचे हत्यार उपसूनही प्रशासनावर कोणताही परिणाम होत नसल्याने आता मुंबई ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे। या संघर्ष यात्रेद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली।